नागपूर जिल्ह्यातील रामटेक पोलीस स्टेशन हद्दीतील खैरी बिजेवाडा ग्रामपंचायत परिसरात 26 जुलैला एका खड्ड्यात बुडून 2 मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेला अनेक दिवस उलटूनही पीडित कुटुंबानं प्रशासनावर कोणत्याही दबावामुळे कारवाई न केल्याचा आरोप केला आहे। आरोपींना राजकीय संरक्षण मिळत असल्यानं त्यांना वाचविण्याचा प्रयत्न होत असल्याचंही कुटुंबांनी म्हटलंय। या प्रकरणाची गंभीरता पाहता रामटेकचे उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते आणि पोलीस उपनिरीक्षक रवींद्र मानकर यांनी पत्रकारांशी बोलण्यास स्पष्ट नकार दिलाय। तर नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉक्टर हर्ष पोद्दार यांनी हे प्रकरण महसूल विभागाशी संबंधित असल्याचं सांगून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केलाय। या प्रकरणात रामटेकचे महसूल अधिकारी प्रियेश महाजन यांनी सांगितलंय की तहसीलदार रमेश कोल्पे यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेत आणि त्यांच्याकडून दक्षता अहवालाची प्रतीक्षा आहे। मात्र घटनेला एवढे दिवस उलटूनही ठोस कारवाई न झाल्यानं पीडित कुटुंबियांमध्ये प्रचंड संताप आहे। या प्रकरणात पोलीस आणि महसूल विभाग दोघेही एकमेकांकडे बोट दाखवत असून यामुळे कारवाई कधी होणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे। पोस्टमॉर्टम रिपोर्ट, पंचनामा रिपोर्ट हे जेव्हा मी घ्यायला गेलो तर तेव्हा सुद्धा मला म्हणजे फार त्रास आला आणि आज जेव्हा मी त्यांना बोललो की नाही बा आज माझ्याकडे पत्रकार परिषद येणार आहे तर तेव्हा आज मला त्यांनी ते डॉक्युमेंट सबमिट केले, पण तरीसुद्धा आतापर्यंत त्यांची काहीच कारवाई ना कोणी येऊन बघितलेलं आहे इथं, नाही कोणाची काही कारवाई आहे कोणतेही। मी आपल्या मुख्यमंत्री साहेबांना पण केली आहे, गडकरी साहेबांना पण केली आहे, बावनकुळे साहेबांना केली आहे, आमदार साहेबांना केली आहे, खासदार साहेब आम्हाला येऊन भेटून सुद्धा गेलेत। खासदार साहेबांना प्रयत्न केला बट त्यांची सुद्धा काही सुनावणी झाली नाही। धर्मेंद्र शुक्ला यांनी गड्डा खोदलेला आहे, तिथे काही ना काही काटे वगैरे काही ठेवायला पाहिजे, म्हणजे असा हादसा झालेला नसता। आणि हा जो गड्डा आहे तिथे ग्राउंड आहे, मुलांच्या खेळायला फुटबॉल खेळायला जातात मुले। हा हादसा कधी पण होऊ शकत होता, मोठ्यांसोबत छोट्यांसोबत कोणासोबत पण होऊ शकत होता हा हादसा। तर त्यांनी याच्यावर काही करायला पाहिजे नव्हतं। ठीक आहे ना, गड्डा केला तर काही ना काही ठेवायला पाहिजे, त्यांनी निष्काळजीपणा केली याच्यावर। आणि आम्ही म्हटलं की तिथे गड्डा केला होता JCPने, तरी पण आतापर्यंत काही कार्यवाही करण्यात नाही आली, प्रशासनाने सुद्धा लक्ष दिलेलं नाही याच्यावर। आम्ही सांगितलं खूप जणांना, तरी कोणी लक्ष देत नाही आहे। 26 तारखेपासून ही घटना झाली तर आतापर्यंत आजची तारीख आहे 7 तारीख, आतापर्यंत आम्हाला पोस्टमॉर्टमसाठी टळवलं त्यांनी। आमची पोस्टमॉर्टमची रिपोर्ट ही शुक्रवारला आलेली होती, पण आजचा आहे गुरुवार, आज गुरुवारला मिळाली त्याची पोस्टमॉर्टमची रिपोर्ट। देखिए वो मेरे ही गांव के बच्चे हैं और हमेशा वो बेचारे काका काका बोलते थे और बच्चों से हमें भी लगाव था और बहुत इस चीज़ का दुख है कि छोटे छोटे मासूम बच्चे, एक अप्रिय घटना हो गई हमारे गांव के लिए, वो हमारे लिए भी सही नहीं है, तो उस बात का मुझे भी दुख है। परंतु जो आरोप प्रत्यारोप ये घटना होने के 8 दिन बाद लगाए जा रहे हैं उसमें मुझे सब राजकारण दिख रहा है। उसमें राजकारण की दृष्टि से मैं भारतीय जनता युवा मोर्चे का तालुका अध्यक्ष हूँ और अब उसमें राजकारण लेकर आया जा रहा है कि इनके वजह से गड्ढा हुआ। एक्चुअली मेरे वहाँ पे 2 प्लॉट है, मेरा प्लांट है, इसके वजह से वो मेरे प्लांट के सामने वो गड्ढा है, परंतु अब उस बात को तूल दिया जा रहा है राजकारण की दृष्टि से। वहाँ पे जिस दिन से अभी 2-3 दिन पहले खासदार महोदय आए थे उसके बाद से वो पूरा राजकारण का रूप ले चुका है। उस केस में हमने तहसीलदार को चौकसी के जो आदेश दिए हुए हैं उनके चौकसी अहवाल आने के बाद में उसमें हम फाइनल डिसीजन लेंगे। फिलहाल अभी ये जांच का विषय है। प्रतिनिधि अजय मेहरकुळे, NTV न्यूज मराठी, रामटेक, नागपूर।